नमस्कार मित्रांनो, MAPS स्कीम 2021 ज्यामध्ये ITI आणि अप्रेंटिसशिप झालेल्या सर्व मुलांना 42,000 रुपयाची एक फायदा गव्हर्नमेंट तर्फे देण्यात येत होता। तर या स्कीमची आता लास्ट डेट आलेली आहे। जसे की तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर ही स्कीम कधीपर्यंत चालेल आणि याची लास्ट डेट काय आहे। तर या स्कीमची लास्ट डेट आहे 31 मार्च 2025। तर त्यानंतर जेवढे काही क्लेम येतील ते सगळे रिजेक्ट करण्यात येत आहेत किंवा ते ऍक्सेप्टच होणार नाही। तर ज्यांना ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्यांना ज्यांना योजनेचे पैसे घ्यायचे आहेत, त्यांनी 31 मार्च 2025च्या आधी यामध्ये अप्लाय करणं आवश्यक आहे। आणि त्यामध्ये तुमचे जे फॉर्म आहेत ते ऍक्सेप्ट होणारच नाहीत। आता सध्या पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही आहेत किंवा त्यांना इनव्हॅलिड डाटा वगैरे असे काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत किंवा ज्यांची अप्रेंटिसशिप सुरू आहे त्यांना पण बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत। तर तुम्हाला जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, या योजनेचा लाभ उठवायचा असेल, तर तुम्हाला पटापट ऍक्शन घ्यायची आहे, पटापट क्लेम इथं सबमिट करायचे आहेत। तुमचे क्लेम जर पेंडिंग मध्ये असतील तर त्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करून घ्यायच्या आहेत। आणि त्या अडचणी दूर करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल, काही येत असेल, तर आपण टेलिग्रामचा ग्रुप पण बनवलेला आहे। एक स्पेशल ग्रुप आहे की ज्यामध्ये आपण MAPS क्लेम संदर्भात सर्व अडचणी दूर करतो। आणि आणखी एक नवीन ग्रुप आपण इथं तयार केला आहे, त्यामध्ये जर कोणाला फॉर्म सबमिट करायला अडचण येत असेल तर आपण फॉर्म पण सबमिट करायची सुविधा तिथं देतो। ते सशुल्क आहे, त्याची थोडी फी लागते। तर तुम्ही जर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा असेल तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करू शकता आणि तुमचा फॉर्म सबमिट करून घेऊ शकता। तुमचे जे काही बऱ्याच अडचणी असतील किंवा रेक्टिफाय झाला असेल, तुम्हाला बँक स्टेटमेंट सबमिट करायला अडचणी येत असतील किंवा इतर काही अडचणी असतील, तर त्या जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील आणि फॉर्म सबमिट करून घ्यायचा असेल तर ते पण आपण करून देतो। तर या प्रकारे ही नवीन अपडेट आहे। आणि यामध्ये आणखी एक अडचण अशी आहे की बऱ्याच मुलांचा अजूनही आधार मॅपिंग किंवा आधार सीडिंग बँकेची नसल्यामुळे बऱ्याच मुलांचे पैसे रिटर्न गेलेले आहेत। आणि त्यामुळे आपण एवढे व्हिडिओ बनवले, एवढी माहिती दिली। तर तुम्ही असं करू नका। तुमचा जर क्लेम तुम्ही सबमिट केला असेल, त्यानंतर तुमचा अप्रूव्ह झाला असेल, तर बँक आधार लिंक आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करायला पाहिजे। आणि त्यामध्ये जर आधार तुमचं ऍक्टिव्हेट नसेल किंवा काही अडचणी असतील तर बँकेशी जाऊन किंवा NPCIच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती सॉल्व्ह करून घेतली पाहिजे आणि तुमच्या क्लेम मधील ज्या काही अडचणी दूर करून घेतल्या पाहिजे, जेणेकरून एकदा तुमचा क्लेम अप्रूव्ह झाला त्यानंतर तुमचा क्लेम कुठेही अडकणार नाही, तुमचे पैसे अडकणार नाहीत आणि डायरेक्ट फायदा तुमच्या अकाउंटवर जमा होईल। तर या गोष्टी तुम्ही ध्यान ठेवायला पाहिजे। आणि त्यानंतर बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांनी अजूनपर्यंत क्लेम सबमिटच केले नाहीत, तर त्यांनी पटापट क्लेम सबमिट करायला पाहिजे। मंथली करा, इयरली करा आणि होत असेल तर मंथलीच करा, कारण मंथली क्लेम हे लवकर ऍक्सेप्ट होतात, लवकर अप्रूव्ह होतात। आणि मंथली क्लेमचा फायदा असा राहतो का जर समजा तुमच्या 1-2 महिन्याच्या क्लेम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल बँक स्टेटमेंट मध्ये किंवा काही डेट वगैरे मागे पुढे झाले असतील, तर तुमचा तेवढा 1 किंवा 2 महिन्याचा क्लेमच थोडासा अडचणी देऊ शकतो। पण बाकीचे 9, 10, 11 महिन्याचे क्लेम तुम्हाला पटापट अप्रूव्ह होतात आणि त्याचे पैसे पण तुम्हाला तेवढ्या स्पीडने येऊ शकतात। तर त्यामुळे जर मंथली होत असेल तर मंथलीच करा, इयरलीच्या भानगडीत पडू नका। इयरली तेव्हाच करा की जेव्हा तुमचे पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत आणि तुम्हाला पूर्ण 12 महिन्याचे 7,000 किंवा त्याच्या वरती तुम्हाला पेमेंट झालेलं आहे, तरच तुम्ही इयरलीच्या भानगडीत पडा। नाही तर तुम्ही मंथली होत असेल तर मंथली क्लेम सबमिट करा आणि मोकळे व्हा। पटापट तुमचा अप्रूव्ह होईल, पटापट तुम्हाला पैसे येऊन जातील। आणि आधार मॅपिंग करायला विसरू नका। तर या प्रकारची अपडेट आहे। आणि यामध्ये नवीन अपडेट अशी आहे की बऱ्याच मुलांचे 12 महिन्याच्या वर पण क्लेम होते, 13-14 महिन्याचे। आता जेव्हा याचा GR आलेला आहे किंवा या योजनेची जो GR आला होता किंवा याची जी माहिती होती, तर बऱ्याच युट्यूब चॅनलवर किंवा इतर ठिकाणी अशी माहिती आहे का बाबा हे क्लेम आपण 36 महिन्यापर्यंत करू शकतो। 12 महिने, 24 महिने, 36 महिने, 6 महिन्यापासून तुम्ही क्लेम करू शकता। पण मॅक्सिमम RO वाले अप्रूव्ह फक्त 12 महिन्याला देत आहेत। 1-2 RO वाल्यांनी पुढे दिलं असेल तर दिलं असेल, कोणाचं 24 महिन्याचं किंवा 36 महिन्याचं, तर त्याची काही गॅरंटी आपण देऊ शकत नाही किंवा आपण त्याचं काही त्याबद्दल काही क्लेम करत नाही आपण की देतील का नाही देतील। पण तुम्ही 12 महिन्याचाच क्लेम सबमिट करायला पाहिजे। बरेच मुलं असे आहेत की आम्हाला ते 13 महिने झाले, 13 महिन्याची अप्रेंटिसशिप आहे आणि आम्ही 13च महिन्याचा करणार, तर 13 महिन्याचा होत नाही, तो कॅन्सल होतो, RO कोणी रिजेक्ट करण्यात येतो। तर तुम्ही अशा भानगडीत पडू नका किंवा आमच्यासोबत उज्जत घालू नका। आम्ही म्हणतो 12 महिन्याचा करा, तुम्ही म्हणता नाही 13च महिने पाहिजेत, तर असं काही सबमिट होणार नाही। सबमिट झाला तरी RO काय करेल, तो रिजेक्ट करून टाकते। तर एक सुरुवातचा महिना किंवा शेवटचा महिना सोडून द्या, ज्या पहिल्या महिन्यामध्ये किंवा शेवटच्या महिन्यामध्ये ज्याच्यात कमी दिवस असतील तो महिना सोडून द्या आणि 12 महिन्याचा तुम्ही क्लेम सबमिट करा। तुमचा क्लेम पण आरामात तुमचा सबमिट होईल, अप्रूव्ह होईल आणि तुम्हाला पैसे येतील। जास्त भानगड होणार नाही तुमच्या होती। तर या प्रकारे तुम्ही क्लेम सबमिट करायला पाहिजे। आणि क्लेम सबमिट करताना काही अडचणी येत असतील तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकता, सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। आणि क्लेम पण पटापट तुम्ही सबमिट करा। आणि काही अडचणी असतील तर आपले जे टेलिग्रामचे ग्रुप आहेत त्यावरती जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता। आणि सर्वात महत्त्वाची सूचना, त्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन
तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर ग्रुपवर विचारा आणि तुम्ही ग्रुपमधून पर्सनल माझा नंबर घेऊन त्याच्यावरून जे प्रश्न विचारतात ते लिमिटेड ठेवा. 2-3 प्रश्न अति महत्त्वाचे असतील तर तेवढेच विचारा. काही मुलं त्यातून पर्सनल येतात आणि 50-50, 100-100 प्रश्न विचारतात. तर सर्व मुलांना एवढे उत्तर देणं शक्य नाहीये. कारण मी जॉब पण करतो आणि हे मदत पण करतो. तर तुम्हाला जर पर्सनल प्रश्न विचारायचे असतील तर 2-3, 4 प्रश्न विचारा. एकदम जास्त विचारू नका. काही मुलं तिथं खूप जास्त विचारतात. नंतर मग त्यांना ब्लॉक करावं लागते. तर असं करू नका. जास्तीत जास्त तुमच्या मनात प्रश्न असेल तर ग्रुपवर विचारा. ग्रुपवर तुम्ही कितीही प्रश्न विचारले तरी टेन्शन नाही. कारण तिथं 400 मुलं आहेत. तर मी जरी उत्तरं नाही दिलं तरी बाकी जे मुलं असतात ते उत्तरं देतात तुमच्या प्रश्नांचे. तर तुम्ही तिथं कितीही प्रश्न विचारू शकता, कोणतेही प्रश्न विचारू शकता. पण पर्सनल जर आले तर तुम्ही 2-3 प्रश्न यावर विचारू नका. तर अशा प्रकारे तुम्ही आता आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आणखी काही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. त्याचे उत्तर आपण नक्कीच देत असतो. धन्यवाद.